नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बौद्ध विकास सोसायटी शिवसृष्टी कुर्ला या ठिकाणी आलेले आहोत. डॉक्टर स्नेहा वैभव धांडोरे या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. तेव्हा आता जाणून घेऊया घरातल्यांवरती कसे इलाज करतात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी, बर वैभवमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. काय द्या ओळख करून. ओके, हे माझे हजबंड. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. हे माझे सासरे डॉक्टर धांडोरे. नमस्कार. ही माझी सेकंड बहीण मनीषा. नमस्कार. ही माझी फर्स्ट बहीण माधवी. या माझ्या मोठ्या सासू आहे. नमस्कार. त्या माझ्या थर्ड नंबर सासू आहे. नमस्कार. त्या वैभवच्या मावशी, आमच्या मावशी आहेत. नमस्कार. मावस सासू. त्या माझ्या मोठ्या जाऊ आहेत, सगळ्यात नमस्कार. मोठ्या जाऊ आहे. ही माझी फ्रेंड आहे हो, हो. प्राजक्ता. आदित्य हे आणि राहुल ते माझे जिजू आहेत, फर्स्ट नमस्कार. जिजू. या रुपाली ताई आहेत, माझ्या नमस्कार. सेकंड जाऊ आहे. श्रुती, नमस्कार. आर्यन त्या समोर राहतात आमच्या, माने बरं, काकू बरं. आहेत, त्या गायकवाड काकू आणि ती अंकिता. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं नवी मुंबई. आणि तुमचं? इथेच मुंबईतच. मुंबईत कुठे? कुर्ला. तुमचे आई बाबा काय करायचे? माझी आई बँकेत कॅशियर होती आणि माझे बाबा डॉक्टर आहेत. माझी आई 2012 मध्ये वारली. त्याच्यानंतर मग बाबांबरोबरच आहेत. तुमचे आई बाबा? माझी मम्मी हाऊसवाईफ आणि पप्पा युनियन बँकेत होते, आता रिटायर्ड. तुम्ही राहायला कुठे? खारघरला. खारघरला होते पहिल्यापासून? नाही, माझा जन्म चेंबूरला झाला, नंतर आम्ही शिफ्ट झालो. तुमची शाळा कुठली? बेलापूरला भारती विद्यापीठ. तुमची हो? माझी किंग जॉर्ज, राजा शिवाजी, अरे वा. दादर. इथून जायचे तुम्ही? हो, इथून स्कूल बस असायची तर त्यांनी जायचं. आता काय करता? आता मी थॉम्सन मध्ये काम करतो, MIS डेटा अनालिस्ट म्हणून नोकरी करता? नोकरी करतो आणि ऑथर पण आहे ॲज अ पॅशन म्हणून. तर बुक पण माझी पब्लिश झाली आहे. अरे वा वा. आणि तुम्ही? मी फिजिओथेरपी केलंय. सो मी वाशीला की स्पाईन क्लिनिकमध्ये काम करते ॲज अ स्पाईन कन्सल्टंट. मग कुठे शिक्षण तुमचं? माझं पिंपरीला, पुणे, DY पाटील. तर तुमची ओळख कधीची? आमचं अरेंज मॅरेज झालंय. कसं काय हो? सो माझी कझिन आहे ना, म्हणजे बहीण लागते ती, अशी रिलेशनमध्ये, ती यांची मोठी वहिनी. सो त्यांनी ते स्थळ सुचवलं आणि जमलं. कधी बघायला गेले? 2017 मध्ये डिसेंबरला आलेले, खारघरला आलेले बघायला ते तुम्ही लोक. खारघरला? आम्ही गेलेलो खार. काय आठवतोय दिवस? हा, आठवतंय. एवढंच आठवतं की आम्ही दोघांनी ब्लॅक घातलं होतं. म्हणजे फेवरेट कलर तोच झाला शेवटी. एवढंच आठवतंय? हो. आणि दोघांनी काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन एवढंच आठवतंय तुम्हाला? बाकी काही आठवत नाही त्या दिवसाबद्दल? बाकी जास्त प्रश्न विचारलाच नाही त्यांनी, कारण त्यांना का? त्यांना कुठे जायचं होतं. आय गेस तीच सांगू शकेल जास्त. काय झालं? कुठे जायचं होतं तुम्हाला? लग्नाला बघायला आले, तुम्हाला जायचंय. काय झालं? ऍक्च्युली पप्पांनी विचारलं की बघायचं का तुझ्यासाठी. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, म्हणजे आता बघू तर पुढच्या वर्षीपर्यंत होईल असं समज घेतला मी. तर त्यांनी आणलं स्थळ आणि त्या दिवशी माझ्या मोठ्या बहिणीचा बर्थडे होता. बर. तर आणि सगळे कझिन तिच्या घरी जमलेले पार्टीसाठी. तर आमचं असं झालेलं, हे लोक कधी येतात आणि नेमके या लोकांनी उशीर केला बघायच्या का कार्यक्रमाला. उशीर केला? ट्रॅफिक एवढा कुर्ल्यावरनं खारघरला जाणं, त्याच्यामुळे. तुम्ही कितीची वेळ दिली होती त्यांना? 5:30-6ची दिलेली. आणि आले लोक किती 5:45ला आले. अरे बापरे. मग नशीब खाली मग जिन्यातच नाही असं बघितलं. झालेलं, कधी येतात आणि कधी जातात. घड्याकडे बघतोय, आत्ताच जातील. तर खाऊन पिऊन मग पटापट आवरले. 7:45 वाजले ना यायला. मला आत्ता कळलं यांच्या घरात आत्ताही 6:45 का वाजले. मग काय झालं? मग त्याच्यानंतर प्रोग्राम झाला तर मी काय क्वेश्चन विचारले नाही, त्याने पण नाही, कारण की मला घाई काहीच होती नाही जायची. विचारलं तुम्ही? काही जास्त काहीच काय नाही. फक्त बघण्याचा कार्यक्रम? हो, बघणार. म्हणजे बाकीच्यांनी क्वेश्चन्स केलेले, त्याने त्यांनी काही काय नाही. नाही. आणि तुम्ही? मी 2 क्वेश्चन विचारले, तर विचारायचं म्हणून काय विचारले विचारलं मी. त्यांना? जॉब कुठे करता, आणि बस तेवढं, आणि किती वर्षापासून करता. बरं, मग त्या दिवशी तुम्ही 2च प्रश्न विचारले. हो.
तुम्ही काहीच विचारलं नाही. आता कोण कोणाला प्रश्न विचारतो? हीच सारखी विचारत असते, कुठे चाललाय, काय करणार आहे, सॅटर्डेचा काय प्लॅन आहे, शॉपिंगला कधी नेतोय, हे सगळे तिचे प्रश्न झाले चालू आहेत. आणि बघितल्यानंतर असं म्हणजे काय डिसिजन नव्हता घेतला दोघांनी, तर समोरून हिचा मला फोन आलेला की आपण भेटूयात का. काय? मग तो पण एक मोठा प्रश्न विचारला होता मला. नाही ते ठीक आहे, पण तुमचा नंबर त्यांना कसा मिळाला? वहिनींनी दिला. पप्पांकडून घेतला मी. तुम्ही? ऍक्च्युली हे लोक घरातून निघुस्तवर आम्ही मी आणि माझी बहीण दुसऱ्या बहिणीकडे जायला पार्टीला. हे लोक गेट पर्यंत पोहोचले आणि तोपर्यंत आम्ही गाडी घेऊन म्हणजे पळालेलो की जायचं बर्थडे पार्टीला म्हणून. त्याच्यानंतर 2 दिवस मस्तपैकी पार्टी केली आणि मग पप्पा विचारते तिला विचार काय तिचं म्हणणं आहे ते. म्हटलं मी नुसतं बघितलं, मी असं कसं हो बोलू, मला एकदा भेटू द्या. मग त्यांनी मला नंबर दिला. मग 1-2 आठवड्याने आम्ही भेटलो. तुम्ही फोन केला? हो मी फोन काय केला. प्रतिक्रिया होती तुमची जेव्हा फोन आला तेव्हा? काय रिॲक्शन होती? अनएक्सपेक्टेड होतं आणि पण तेवढं चांगलं वाटलं, तेवढं स्ट्रेट फॉरवर्डनेस असायला पाहिजे आजकाल. आय मीन इफ यू आर गेटिंग इन टू अरेंज मॅरेज. तर त्यांनी फोन केला तुम्ही? हो, त्यांनी फोन केला, विचारलं भेटूया का. मी बोललो हो डेफिनेटली ठीक आहे. तर मग आम्ही भेटलो आणि मग कुठे भेटला? इथे बरिस्ता करून आहे चेंबूरला. तर तिथे तुम्ही आधी पोहोचला होता? अगेन ती आधी पोहोचलेली, मी आणि मला 15 मिनिटं वाट बघावी लागली. फक्त 15 मिनिटं. सुरुवातीपासून उशीरच करतायत ते अजूनही उशिराच आहे. हो का? आणि मग नंतर होकार झाला? हा, भेटून झाल्यावर मग होकार दिला. आणि मग लगेच लग्न झालं? हा, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये एंगेजमेंट झाली आणि एप्रिलमध्ये लग्न झालं. पण नंतर लग्न होईपर्यंत किती वेळा भेटले? खूप वेळा भेटलो. इनफॅक्ट ह्यांच्या आईला असा डाऊट झाला होता की आम्ही असं दाखवतोय की हे अरेंज मॅरेज आहे, मे बी लव्ह मॅरेज असेल, यांचं काय माहिती, हे लोक लपवून असं काही काही करतात, असा त्यांना संशय आला होता. संशय नाही, ते खरंच होतं. कुठले स्पॉट तुमचे? चेंबूर, वाशी, हा एवढंच. कधी या साईडला कधी त्या साईडला. मग हे तुम्हाला बिल्डिंग मध्ये सोडायला यायचे? हो हो घरी सोडून जायचे? हो हो. घरच्यांना माहिती होतं तुम्ही कधी माहिती भेटताय? असायचं कधी माहिती नसायचं. प्रथम मला विचारायचं, लग्नापूर्वीचे तुम्ही आणि लग्नानंतर, आता किती वर्ष झाले लग्नाला? 1.5 वर्ष. आता 1.5 2 वर्ष. वर्ष. काय बदल होतो का? असं काही मला तरी फारसा झाला नाही. नाही. लग्नानंतर असं काय बदल होतो वागण्यात वगैरे? असं काय वागण्यात थोडाफार होणारच ना. होतो. हा. तुमचं काय? हो, माझ्यात तरी झालाय खूप. म्हणजे असं एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी यावं लागते हळूहळू. मे बी काय माहिती का, पण यावं लागतं. बरं, लग्नापूर्वी जेव्हा तुम्ही भेटत होता तेव्हा ह्यांचं वागणं आणि आताचं वागणं ह्याच्यात काय बदल आहे? हो, खूप 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 बदल आहे. आधी जसं आम्ही 2-3 तासांसाठीच भेटायचं होता, 24 तास भेटतो. तर आता जे चिडचिड असते तिची, थोडी स्ट्रेस असतो जॉबचा, असं तसं, तर तसं वागणं चेंज झालं. हे मला आधी माहित नव्हतं, मी 1.5 वर्ष आधी ह्या गोष्टी. की लग्नानंतर असे बदल होतात हे माहिती नव्हते तुम्हाला? आणि माहिती असतं तर काय केलं असतं? जरा थांबले असता? हा, अजून थोडं म्हणजे मी 2-3 तासाच्या बदली 6 तास बेबी टाइम स्पेंड करून मग अनुभवलं असतं पहिलं, मग पुढे गेलो असतं. काय तुमचं काय म्हणणं होतं ना? आता बघा ना, हे 1.5 वर्षात झळ पोचायला लागली आहे त्यांना. तुमचं काय म्हणणं आहे? नव्याचे 9 दिवस असतातच ना. ते संपले? ते संपले आता. वहिनींच्या हातचा कुठला पदार्थ तुम्हाला आवडतो? केक चांगला बनवते. बाहेरून आणलेला नाही विचारत? नाही, घरी बनवते ती केक. काय सांग? हो, घरी हो. केक आणि पिझ्झा बनवते. हा. बाकी घरातल्या गोष्टी तिला बनवता येत नाहीत, साध्या वरण भात चपात्या वगैरे, पण केक, पिझ्झा तुम्हाला सगळं फास्ट फूड कसं काय येतो करता? काय आहे? त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे ना, सारखं युट्यूबवर बघून मग ते ट्राय करते. पण या रागावले ते तुम्हाला कसं कळतं? कळतं तिच्या तोंडावर एक्सप्रेशन. आणि ते कधी चिडतात का? हो, चिडतो. मग ते तुम्हाला कसं कळतं? कळतो, तो ओरडतो, तुला कळतच नाही, कर तुला काय करायचं ते कर. चला, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळातली ती सगळी बक्षिसं मिळणार का वहिनींना? बघूया. वेळ 1 मिनिटाची. सुदाम्याचे पोहे. राईटला बघ. आठवणीचं घड्याळ. आठवणीचं घड्याळ. हा, आतमधलं. 40 सेकंद राहिली फक्त. अंडे का पंडा? अंडी, एग्स, फ्रिज. 30 सेकंद. वाचाल तर वाचा. बुक्स.
10, 9, 8. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. वहिनी, ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. तुमच्या घरामध्ये आता ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू. आपण रागीट आहात. हो शॉपिंगला गेल्यावर खूप वेळ होता. हो जेवण तयार करण्याच्या बाबतीत प्रचंड आळशीपणा करता. हो. शेजाऱ्यांची फार कमी बोलता. तेवढं ऍक्च्युली टाइम भेटत नाही इंटरॅक्ट करायला. पण खाली खरं- वगैरे भेटला तर हाय बाय कशात वगैरे चालू म्हणजे ह्या निघाले की शेजाऱ्यांनी खाली जाऊन उभं राहिले. काय नवीन टेक्निक आहे तुमचं ना. 2 व्हीलर फार वेगात चालवता तुम्ही. ऑब्झर्वेशन्स आहे तो, असं काय उगाच काय कोण आरोप करणार नाही. पण इथे मी चालवलीच नाही 2 व्हीलर. पण आवडतं म्हणजे हे कोणीतरी बाहेरचं दिसतंय. सगळ्यात आवडती गोष्ट कुठली तुमची तर झोप. हो कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला लगेच कंटाळा येतो. हा हो काय मोस्टली 90% हो, 10% ह्याच्यात नाही येत कंटाळा तिला. नाही ना. बरं. प्रचंड चिडचिड सतत सुरू. हो. मान्य. हम्म. घरकामाला हात लावत नाही. कुठलाही निर्णय पटकन घेता तुम्ही, घाई घाई. मला तर एकाच गोष्टीवर अर्धा तास डिस्कशन केलेलं आवडत नाही. सो नाही? जे होतं हो, नाही तर नाही. तुम्हाला कधी कोणी कॉल केला ना तर तुमचा बॅलन्स कायम संपलेला असतो. कायम तुमची एनर्जी आहे ना ती संपलेलीच असते. माझं काम इतकं हेक्टिक असतं आणि घरी आल्यावर मला असं होतं की मी कधी झोपते म्हणून. तुम्हाला मान्य आहे. हो ते कुणी पाहुणा तुमच्याकडे आला हम्म. तर बिचारा दमून आलेला असतो, त्याची इच्छा असते कब्बर चहा मिळावा. देते. पण तुम्ही चहा नाही, कोल्ड्रिंक देते. तेच मी म्हटलं. झालं, स्वतःच बोलले ते बरं झालं. रेडीमेड कोल्ड्रिंक ओतलं घ्या का निघा. ती सवय ऍक्च्युली माझ्या सासऱ्यांनीच लावली मला. मी चहा जरी बनवत असेल तर ते बोलते नको नको कोल्ड्रिंक दे. म्हणजे बघा पाहुण्यांचे आरोप आहेत ना. बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? आहेत बऱ्यापैकी खरंच आहेत. मान्य आहेत तुम्हाला? हो. बदल करायचे असतील तर कुठले करणार? चिडचिड कमी कर, ट्राय कर. प्रयत्न करणार. आणि कोल्ड्रिंक व्यतिरिक्त चहा मिळेल का कधी कोणाला तर? मिळेल मिळेल. मी खात्रीने सांगतो, इथून पुढे कोणाला ज्यांनी कोणी बोललेत त्यांनी जर चहा मागितला तर या असा चहा देतील की पुढच्या वेळेला ते आल्यावर सांगतील मला कोल्ड्रिंकच दे म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे? कुठले बदल केले पाहिजेत? चिडचिड कमी करायला पाहिजे. आणि आय थिंक ती आता होते, थोडं सेटल होते ह्या गोष्टींमध्ये. एक गोष्ट तिने मला आय मीन लग्न झाल्यानंतर सांगितलेली, ती मी तुम्हाला सांगतो. ती म्हणालेली की मी ॲक्च्युली आधी मी सगळ्या मुलींमध्ये राहिलेली आहे, कारण तिचे पप्पा MP मध्ये वगैरे असायचे, बँकेच्या कामानिमित्त जायचे. घरात फक्त सगळ्या बायका होता आणि इथे ती आली तर इथे आता आम्ही दोघं जेंट्सच आहोत, तर तिला ते ॲडजस्ट करणं थोडं डिफिकल्ट झालं. सो दॅट्स द रिझन हे त्याचे सर्कमस्टान्सेसमुळे ती अशी वागत असेल. पण आता नाव शी इज गेटिंग इन टू सेटलिंग इन टू थिंग्स. असं आहे. कुठला बदल? फक्त चिडचिड कमी करणार? हो. हा, चहा करेल. चहा करेल. बरोबर. आता चित्र काढायची. पहिलं चित्र कोण? तुम्हीच या. चला, अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. थँक्यू. दुसरं चित्र तुम्हीच काढणार की त्यांना काढून द्या? या. लगेच काढलं, सगळ्यांनी लगेच ओळखलं. हा? ऑथर आहे ना त्याच्यामुळे गेस केलं लोकांनी. अभिनंदन. हे पुढचं बक्षीस द्या त्यांना. आता या तुम्ही. आवडीचे पदार्थ लगेच ओळखले. कसं काय हो, सगळ्यांना सांगून ठेवलंय ना? किंवा दुसरी गोष्ट काय असेल सांगा, कधी याच गोष्टी यांच्याकडे मिळतात.
अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. जावयाबद्दल सांगा, कसे आहेत जावई? खूप छान आहेत. हो का? जावई चांगले आहेत. हो, दोघे पण चांगले आहेत. आणि मुलींनी कुठला बदल केला पाहिजे? मुलींनाही आळस घालवला पाहिजे मेन म्हणजे. हे आई बोलली ते बरं झालं. सासरचे बोलले असते ना तर उगाच आम्ही गेल्यानंतर डोक्याला टेन्शन नको, पण केला पाहिजे आणि आळसपणा. माझी एकच इच्छा आहे की पप्पांवर लक्ष ठेवावं जास्त, म्हणजे वेळेवर त्यांना जेवण वगैरे व्यवस्थित द्यावं, हीच अपेक्षा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? जावयाबद्दल सांगा आणि मुलींनी काय करायला पाहिजे? जावयाबद्दल तर काही प्रश्नच नाहीये, चांगलेच आहेत. पण मुलीने जे आता ऍडमिट केले जे दोष, त्याच्या तेड्यामध्ये सुधारणा करावी एवढीच अपेक्षा आहे. बाकी आहे चांगली, थोडीशी आळशी आहे, जमेल तसं काम करते. थोडा स्पीड वाढवला पाहिजे. थोडा स्पीड वाढवला पाहिजे. जेवणामध्ये जरा, स्वयंपाकामध्ये जरा इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. आणि मुलांचं काय म्हणणं? मुलाबद्दल? मुलगा तर काय चांगलाच आहे माझा. हे बरं आहे तुमचा, आपला मुलगा. द्या, अजून कोण बोलणार आहे सांगा या दोघांना. मावशी मी बोला. वैभवची मावशी आणि स्नेहाची मावस सासू, पण अजून सासूगिरी काही केली नाहीये. फक्त आता तिचे दुर्गुण ऐकले, मला विश्वास बसला नाही, कारण तशी ती वाटत नाही अजिबात. खूप प्रेमळ आहे आणि आमरस अजिबात आवडत नाही. मी अगदी आवडीने तिला आमरस केला होता, पण अगदी 1 चमचा तिने आमरस खाल्ला. तर आमरसात जास्त गोडी घ्यावी. तुम्ही जरा आणि- चांगला केला असता तर घेतला हो, असता. आंबे खराब असतील कदाचित. आणि लवकरच ते दोघे ते 3 होऊ दे अशी आमची इच्छा आहे खूप सगळ्यांची. अरे वा वा. ऍक्च्युली ती आमच्या घरात आली ना तर खूप छान मिसळली, असं काही कंप्लेंट करण्यासारखं वाटलं नाही. आणि अगदी लग्नाच्या आधी पहिला भाऊजींचा वाढदिवस होता, तर तेव्हा अगदी पुढे होऊन तिने सगळ्यांना वाढणं वगैरे, म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की ती न्यू आहे आमच्या घरात. हो, म्हणजे आमच्यामध्ये सगळ्यात लगेच मिक्स झाली ती. येस येस. आल्याबरोबर तिने वाढलं. आता कोण वाढलं नाही असं नाही, म्हणजे सगळ्यांना अगदी अटेंड करत होती, व्यवस्थित छान बोलत होती अगदी एकदम. आणि तिचा स्वभाव तसा मिसळावं एकदम आहे. आता जस्ट आम्ही लास्ट इयर पिकनिक गेलेलो तर सगळं तिने इनिशियल घेतलेलं, सगळं तिने अरेंज केलं आणि मग आम्ही पुढे गेलेलो. व्हेरी गुड. म्हणजे खूप चांगला स्वभाव. हो हो, छान फक्त स्वभाव. आले की कोल्ड्रिंक मिळणार एवढं लक्षात ठेवा. बाकी त्याच्यावरती किती नाही, आता कौतुक देईल केलं चहा, ती म्हणते ना देईल नक्की. तर एकदा द्या सगळ्यांना चहा करून. बरं बरं. आता मला तुम्हाला विचारायचंय, आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझे सासरे आणि वैभवच, कारण की घरात खूप चिडचिड करते मी हेक्टिक डे असल्यामुळे. तर चुकून कधी कधी त्यांच्यावर राग जातो किंवा आणि फटकळ जरा बोललं जातं, तर मग त्यांची क्षमा मागते. आणि तुम्ही? आणि डॅडींची आणि स्नेहाचीच मागेल, कारण मी पण जॉबमध्ये फ्रस्ट्रेटेड वगैरे असतो, तर मी वेळ एवढा देत नाही ह्या लोकांना. आलो की आपलं स्वतःचं लॅपटॉप ओपन करून बसलेलं असतो किंवा लिहित असतो किंवा मोबाईलमध्ये असतो मोस्टली. इंटरॅक्शन खूप कमी झालं आहे लास्ट 1 वर्षापासून. तर त्यांची मी क्षमा मागतो. यापुढे मी लक्षात देईल की मी जास्तीत जास्त वेळ तुमच्या दोघांबरोबर स्पेंड करील. आज बरं झालं मी आलो ते. हो हो की नाही? आता इथून पुढे दोघांनी ठरवलेलं की आता इंटरॅक्शन वाढवणार आणि ज्या गोष्टी आज त्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करून या घरात आनंद कसा वाढेल, एकमेकांचा आदर करून एकमेकांची मनं कशी जपता येतील यासाठी दोघेही प्रयत्न करणार. हो ना? तुम्हाला दोघांना मनापासून शुभेच्छा. आणि लक्ष्मीच्या पावलानं तुम्ही या घरात आलेले आहात. या घरामध्ये एक आनंदाचं, चैतन्याचं वातावरण वाढवण्यामध्ये तुमचा हातभार फार महत्त्वाचा ठरणार आहे. तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.